नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इयत्ता 8वीमध्ये तुम्ही गणित हा विषय अभ्यासला। 8वीमध्ये तुम्हाला गणिताचं फक्त एकच पुस्तक होतं, पण आता 9वीमध्ये तुम्हाला गणित विषयाचा अभ्यास करण्यासाठी 2 पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल। गणितामध्ये 2 पुस्तकं आहेत, एक म्हणजे गणित भाग 1 आणि दुसरा आहे गणित भाग 2। तर गणित भाग 1 म्हणजे हे पुस्तक बीजगणिताचं आहे आणि गणित भाग 2 यामध्ये आपल्याला भूमिती या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे। म्हणजे भाग 2 मध्ये भूमिती या विषयाचा समावेश केलेला आहे। तर आपण गणित भाग 2 यामधील प्रकरण 1 चा आज अभ्यास करणार आहोत। या प्रकरणाचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध। तर चला शिकूया, आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकायचे ते आपण पाहूया। या प्रकरणामध्ये आपल्याला बिंदू, रेषा व प्रतल या घटकाचा अभ्यास करावयाचा आहे। त्यानंतरचे घटक आहेत, दुसरा घटक आहे बिंदूचे निर्देशक व अंतर, तिसरा घटक आहे दरम्यानता, चौथा घटक आहे सशर्त विधाने आणि पाचवा घटक आहे सिद्धता। तर अशा या घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे। आता बघा बरं, खाली एक चित्र दिसतंय तुम्हाला। तर हे चित्र तुम्ही ओळखलं का, कशाचं आहे ते? तर हे चित्र पिरॅमिडचं आहे किंवा या चित्राला पिरॅमिड असं म्हणतात। तर इजिप्तमधील पिरॅमिडचे हे काय आहे, चित्र आहे। बघा बाजूला माहिती दिलेली, इसवी सन पूर्व 3000 या काळात एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील बरं? कारण त्यावेळेच्या लोकांना सुद्धा स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रामध्ये त्यावेळी विकास झाला होता आणि त्याच्यामुळं ते अशा प्रकारची रचना करू शकले। म्हणजे भूमिती या क्षेत्राचा विकास 3000च्या काळामध्ये सुद्धा, 3000 वर्षापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा झाला होता आणि त्याच्यामुळं हे अशा प्रकारची रचना करू शकले। आता गणित भाग 2 मी सांगितलं की गणित भाग 2 मध्ये आपल्याला भूमिती या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे। तर भूमिती या नावावरून त्या शास्त्राचा उगम समजतो। म्हणजे भूमितीचा उगम कसा झाला आहे ते त्या शब्दावरूनच किंवा त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन, यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला असावा। जमिनीचं मापन करण्याची गरज निर्माण झाली आणि त्याच्यामुळं हा विषय जो आहे हा विषय निर्माण झाला असावा असा गणितज्ञांचा तर्क आहे। तर आता अनेक देशामध्ये भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या रचनांसाठी झाला। प्राचीन भारतीयांना देखील या भूमिती विषयाचं ज्ञान होतं। म्हणजे प्राचीन काळामधले जे लोक होते त्या लोकांना सुद्धा या भूमिती या विषयाचं सखोल ज्ञान होतं। वैदिक काळामध्ये सुद्धा भारतीय लोकांनी यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचा उपयोग केलेला आहे। नंतरच्या काळामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी या विषयात मोलाची भर घातली आहे। तर या भूमितीचा विकास हा कसा झालेला आहे याबद्दलची माहिती आपण पाहिलेली। आता नंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये भूमितीतील मूलभूत संबोध, कारण आपल्या प्रकरणाचंच नाव काय आहे, भूमितीतील मूलभूत संबोध। तर हे संबोध कोणते आहेत याविषयीची माहिती आपल्याला मिळवायची आहे। तर भूमितीमधले मूलभूत संबोध आहेत बिंदू,
दुसरा आहे रेषा आणि तिसरा संबोध आहे प्रतल. संबोध म्हणजे संकल्पना, म्हणजे या संकल्पनेविषयीची माहिती आपल्याला पाहिजे. तर आता बिंदू, रेषा, प्रतल हे काय आहेत? भूमितीमधले मूलभूत संबोध आहेत. बिंदू, रेषा, प्रतल या संबोधाच्या व्याख्या केल्या जात नाहीत. म्हणजे हे काय आहेत? अव्याख्येत, त्यांच्या व्याख्या करता येत नाहीत. बघा दिसतोय ना आकृतीमध्ये बिंदू, एक ठिपका दिसतोय, त्याला बिंदू असं म्हणतात. त्याच्यानंतर रेषा दिसते, तर ही रेषा काय आहे? सरळ आहे. रेषा म्हणजे सरळ रेषा असते, ती रेषा सरळ असते. रेषेच्या दोन्ही बाजूंना बाण दाखवले जातात. बघा रेषा ही दोन्ही बाजूंना कशी असते? अमर्यादित असते, म्हणजे ती मर्यादित नसते, ती अमर्यादित असते. आणि हा अमर्यादितपणा दाखवण्यासाठी रेषेच्या दोन्ही बाजूला बाण दाखवलेले असतात किंवा दाखवले जातात. आहेत ना आकृतीमध्ये? दोन्ही बाजूला बाण दाखवलेले आहेत. म्हणजे रेषा हा बिंदूचा काय आहे? संच आहे. त्याच्यानंतर पुढे आकृती आहे बघा प्रतलाची. आता हे प्रतल जे आहे, प्रतल कशाला म्हणायचं? तर प्रतल हे त्रिकोणाकृती किंवा चौकोनाकृती आकृतीच्या साहाय्याने दाखवलं जातं. प्रतल हे सुद्धा चारही बाजूंना अमर्याद असतं, फक्त त्याच्या बाजूला काय केले? बाण दाखवले जात नाहीत, परंतु ते अमर्याद असतं. आता तुमच्या वहीचं पान हे सुद्धा एक आहे प्रतलच आहे, किंवा बोर्ड किंवा फळा हे सुद्धा काय आहे? एक प्रतलच आहे. तर अशा प्रकारे बिंदू, रेषा आणि प्रतल हे काय आहेत? भूमितीमधील मूलभूत संबोध आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये बिंदूचे निर्देशक व अंतर याविषयी माहिती मिळवायची आहे. बिंदूचे निर्देशक व अंतर म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आता बघा आकृती 1.1 दिसते ना तुम्हाला सर्वांना? तर ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये एक रेषा दाखवलेली आहे. एक आहे रेषा दाखवलेली आहेत आणि या रेषेवरती बिंदू स्थापन केलेले आहेत आणि या बिंदूच्या खाली संख्या लिहिलेल्या आहेत. काय लिहिलेल्या आहेत? संख्या लिहिलेल्या आहेत. म्हणून या आकृतीला संख्या रेषा म्हणतात. म्हणजे ही जी आकृती आहे ती कशाची आहे? संख्या रेषेची आहे. तर संख्या रेषेच्या मधला जो बिंदू आहे तो ओ बिंदू आहे. बघा तो काय आहे? ओ बिंदू आहे आणि त्याच्या खाली 0 लिहिलेले. त्याच्यानंतर या ओ बिंदूच्या उजवीकडे, ओ बिंदूच्या उजवीकडे डी, त्याच्यानंतर ई असे 2 बिंदू दाखवलेले आहेत. म्हणजे आरंभ बिंदू जो आहे ओ बिंदूला काय म्हणतात? संख्या रेषेचा आरंभ बिंदू म्हणतात. आणि या आरंभ बिंदूच्या उजवीकडे या संख्या रेषेवरती तुम्हाला डी व ई हे बिंदू दिसतात. डीच्या खाली 1 लिहिलेले आणि ईच्या खाली 3 लिहिलेले. म्हणजे अशा प्रकारे हे बिंदू असतात आणि त्या बिंदूच्या खाली संख्या लिहिलेल्या असतात. म्हणजे आरंभ बिंदूच्या उजवीकडे तुम्हाला +1, +2, +3 दिसते. म्हणजे इथं अधिकचं चिन्ह दिलेलं नाही, परंतु या संख्या काय आहेत? धन संख्या आहेत. म्हणजे आरंभ बिंदूच्या उजवीकडच्या संख्या या धन असतात. आणि आरंभ बिंदूच्या डावीकडे बघा ए बी सी हे बिंदू आहेत. ए बी सी हे बिंदू आहेत आणि त्या बिंदूच्या खाली ए बिंदूच्या खाली -5 लिहिलेले, बी बिंदूच्या खाली -3 लिहिलेले, सी बिंदूच्या खाली -2 लिहिलेले. म्हणजे या ज्या संख्या आहेत त्या कशा आहेत? वजा आहेत किंवा त्यांना ऋण संख्या म्हणतात. म्हणजे आरंभ बिंदूच्या डावीकडे ऋण संख्या दाखविल्या जातात. आणि या प्रत्येक 2 बिंदूमधलं जे अंतर आहे ते अंतर सारखे. प्रत्येक 2 बिंदूमधलं अंतर हे कसं आहे? सारखे. म्हणजे या 2 बिंदूमधलं अंतर हे 1 एकक असतं, ते समान असतं. आणि रेषेच्या दोन्ही बाजूला बाणाची टोकं दाखवलेली आहेत. म्हणजे आपल्याला आणखी याच्यावरती पुढे
संख्या या घेता येतात, कारण रेषा ही कशी असते, अमर्याद असते. तर अशा प्रकारे या संख्या रेषेवरून आपल्याला बिंदूचे निर्देशक व अंतर याविषयी संकल्पना समजून घ्यायची आहे. तर आता या ठिकाणी बघा, येथे डी हा बिंदू रेषेवरील एक ही संख्या दाखवितो. डीच्या खाली किती लिहिलेले, एक लिहिलेले, म्हणजे डी बिंदू काय करतो, एक संख्या दाखवतो. म्हणजे एक ही संख्या डी बिंदूचा काय आहे, निर्देशक आहे असं म्हणतात. डीचा एक ही संख्या काय आहे, निर्देशक आहे. बी बिंदू हा संख्या रेषेवर कुठली संख्या दाखवतोय, -3. म्हणून बिंदू बी चा निर्देशक किती आहे, -3. ए चा निर्देशक किती आहे बरं, -5. आणि ई बिंदूचा निर्देशक किती आहे, ई बिंदूचा निर्देशक किती आहे, ई बिंदूच्या खाली लिहिलेली संख्या किती आहे, 3. म्हणून ई बिंदूचा निर्देशक किती आहे, 3. म्हणजे निर्देशक म्हणजे काय, तर दिलेल्या बिंदूशी निगडीत असलेली संख्या, त्या संख्येला काय म्हणतात, त्या बिंदूचा निर्देशक. निर्देशक म्हणजे संख्या रेषेवरील बिंदूशी निगडीत असलेली संख्या म्हणजे त्या बिंदूचा निर्देशक होय. आणि या दोन निर्देशकामधील आपल्याला काय करायचे, अंतर काढायचं आहे. तर बघा, दोन बिंदूमधील अंतर काढणे म्हणजे त्या बिंदूच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करणे. म्हणजे आपल्याला दोन बिंदू दिलेले असतील आणि या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं असेल तर ते अंतर कसं काढायचं, मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. म्हणजे सूत्र आपल्याला याच्यावरून असंही सांगता येईल की निर्देशकाच्या दोन बिंदूमधलं अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता बघा, या ठिकाणी आपण इथे बघा, डी बिंदूचा निर्देशक 1 आहे. डी बिंदूचा निर्देशक किती आहे, 1. आणि ई बिंदूचा निर्देशक किती आहे, ई बिंदूचा निर्देशक किती आहे, 3. आता या दोन्ही संख्यांमध्ये 1 आणि 3 या दोन्ही संख्या धन आहेत. त्याच्यामुळे याच्यातली 3 ही संख्या काय आहे, मोठी, आणि 1 ही संख्या काय आहे, लहान आहे. म्हणून ही चिन्हाच्या सहाय्याने इथं लिहिलेले बघा, 3 इज ग्रेटर दॅन 1 किंवा 3 हे 1 पेक्षा कसं आहे, मोठा आहे. इथं दिलेलं आहे चिन्हाच्या सहाय्याने. तर लहान आहे किंवा मोठा आहे याच्यासाठी अशा प्रकारच्या चिन्हाचा वापर केला जातो. याचं वाचन 3 हे 1 पेक्षा मोठा आहे किंवा 1 हे 3 पेक्षा लहान आहे असं करतात. तर आपल्याला काय करायचं, डी आणि ई या दोन बिंदूमधलं अंतर काढायचे. आपल्याला सूत्र माहिती आहे, निर्देशकाच्या दोन बिंदूमधलं अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. म्हणजे मोठा निर्देशक किती, इथं 3. बघा इथं दिलेले बिंदू ई व डी मधील अंतर 3 मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक 1 म्हणजे किती आहे, 2 आहे. 2 एकक आहे. आता बिंदू ई व डी यामधील अंतर हे डिस्टन्स कंसामध्ये बघा ई स्वल्पविराम डी असे दर्शवतात. हे अंतर म्हणजेच लेंथ ईडी. म्हणजे ही काय आहे, रेख ईडीची लांबी आहे. म्हणजे दोन बिंदूमधलं अंतर म्हणजेच त्या दोन बिंदूची काय असते, लांबी असते. आता हेच या ठिकाणी इथं सोडून दाखवलेलं आहे. तर बघा खाली दिलेले डिस्टन्स ई डी बरोबर 3 - 1. ई बिंदूचा निर्देशक आणि डी बिंदूचा निर्देशक. ई बिंदूचा निर्देशक आहे 3. 3 ही संख्या मोठी आहे म्हणून अगोदर घेतली, वजा लहान निर्देशक 3 - 1 बरोबर 2. म्हणजेच
लेंथ ईडी बरोबर किती आली 2. डिस्टन्स ई स्वल्पविराम डी बरोबर लेंथ ईडी बरोबर 2. व या ठिकाणी हे जे अंतर आहे हे अंतरसुद्धा किती येईल डी ई हे अंतर किती येईल 1 आणि 2 म्हणजे 2 एकक येईल. म्हणजे ईडीची लांबी म्हणजेच डिस्टन्स ई डी. म्हणजे अंतर दर्शवण्यासाठी डी हे अक्षर वापरतात. डी कंसात ई स्वल्पविराम डी म्हणजे ई आणि डी या दोन बिंदूमधलं अंतर दाखवण्यासाठी कंसाच्या बाहेर डी लिहितात आणि ई आणि डी या बिंदूच्या मध्ये स्वल्पविराम लिहितात. म्हणजे डिस्टन्स ई डी बरोबर लेंथ ई डी. लेंथ म्हणजे लांबी आणि लांबी लिहिण्यासाठी कंसाच्या बाहेर यल लिहितात आणि कंसामध्ये तिथे स्वल्पविराम दिलेला नाही. लेंथ ई डी बरोबर किती आहे 2. तसंच डिस्टन्स डी ई बरोबर 2. डिस्टन्स ई डी किंवा डिस्टन्स डी ई बरोबर किती येणार आहे 2 एककच येणार आहे. त्याचप्रमाणे इथं बाजूला आणखी एक उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे. डिस्टन्स सी डी हे काढलेले आहे बघा. आता डिस्टन्स सी डी म्हणजे सी आणि डी या दोन बिंदूमधलं अंतर. सी आणि डी या दोन बिंदूमधलं अंतर. आता डी बिंदूचा निर्देशक किती आहे डी बिंदूचा निर्देशक किती आहे 1. सी बिंदूचा निर्देशक किती आहे -2. सी बिंदूचा निर्देशक किती आहे -2. -2 आणि +1 यामधली मोठी संख्या कोणती 1. कारण धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा कशी असते मोठी असते. ऋणसंख्या ही धनसंख्येपेक्षा लहान असते. म्हणजे 1 हे मोठे आणि -2 ही संख्या कशी आहे लहान आहे. म्हणून इथं दिलेले बघा डिस्टन्स सी डी बरोबर 1 वजा कंसात -2. मोठा निर्देशक 1 आहे वजा लहान निर्देशक किती -2 म्हणून तो कंसामध्ये लिहिलेला आहे खालच्या ओळीला. बरोबर 1 आहे तसंच राहील. वजा वजा अधिक होतात म्हणून इथं अधिकचं चिन्ह आलं. +2 बरोबर 3. म्हणजेच डिस्टन्स सी डी म्हणजेच सी डी या दोन बिंदूमधलं बिंदूची लांबी म्हणजे लेंथ सी डी बरोबर किती आली 3 एकक. 1 + 2 बरोबर 3. म्हणजेच डिस्टन्स सी डी बरोबर लेंथ सी डी बरोबर 3. तसेच डिस्टन्स डी सी बरोबर 3. डी सी बरोबर किती आली 3 एकक. तर अशा प्रकारे या दिलेल्या बिंदूच्या निर्देशकामधील अंतर काढलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण बघितले बिंदूचे निर्देशक आणि अंतर याच्यावरती आधारित सराव संच 1.1 मध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत आणि ती उदाहरणे आपल्याला आता सोडवायची आहेत. तर बघा प्रश्न पहिला सराव संच 1.1 मधील प्रश्न पहिला काय आहे खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. आपल्याला काय केलेली संख्या रेषा दिलेली आहे आणि या संख्या रेषेवरती बिंदू दिलेले आहेत ए बी सी डी ई हे आरंभ बिंदूच्या उजवीकडचे बिंदू आहेत. आरंभ बिंदूच्या डावीकडचे बिंदू क्यू पी के जे एच असे आहेत आणि त्या बिंदूशी निगडीत असलेल्या संख्या म्हणजे त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत. मग आपण या ठिकाणी या संख्या रेषेवरून खालील दिलेली उदाहरणे सोडून बघूया. तर 8 उदाहरणे आहेत. त्यापैकी आपण 1-2 उदाहरणांचा सराव करूया. पहिलं उदाहरण बघा डिस्टन्स बी ई म्हणजे बी आणि ई या दोन बिंदूमधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. या संख्या रेषेवरती जे बिंदू दिलेले आहेत त्या बिंदूच्या निर्देशकाच्या आधारे आपल्याला डिस्टन्स बी ई काढायचे. आता आकृतीमध्ये बी बिंदूचा निर्देशक किती आहे बरं
बी बिंदूचा निर्देशक 2 आहे. बिंदू ईचा निर्देशक किती आहे? 5. बिंदू ईचा निर्देशक किती आहे? 5. 2 आणि 5 या दोन्ही संख्या धन आहेत. या दोन्ही संख्या कशा आहेत? धन आहेत. मग याच्यातली मोठी संख्या तुम्हाला सांगता येईल. मोठी संख्या कोणती? 5. आणि लहान संख्या कोणती? 2. म्हणजेच 5 हे 2 पेक्षा कसं आहे? मोठं आहे. 5 हे 2 पेक्षा मोठं आहे. म्हणून आता इथे म्हणूनचं चिन्ह दिलेले नाही, पण 3 टिंब द्यायचे असतात आणि त्या चिन्हाचा उच्चार म्हणून असा करायचा असतो. म्हणून डिस्टन्स BE हे आपल्याला काढायचे. ते किती आहे? बरोबर 5 मोठा निर्देशक आहे वजा 2 हा लहान निर्देशक आहे आणि 5 वजा 2 किती येतात? 3. म्हणून डिस्टन्स BE बरोबर किती? 3. डिस्टन्स BE किती आलं? 3. आता नंतर आपण याच प्रश्नामधलं दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय विचारले? कुठल्या 2 बिंदूमधलं अंतर काढायचे? J आणि A. म्हणजे डिस्टन्स JA बरोबर किती? आता आकृतीमध्ये बघा बरं. बिंदू J चा निर्देशक किती आहे? बिंदू J चा निर्देशक किती आहे? वजा 2. बिंदू A चा निर्देशक किती आहे? बिंदू A चा निर्देशक आहे 1. आता 1 आणि वजा 2 यामधली एक संख्या धन आहे आणि एक संख्या ऋण आहे. मग कोणती संख्या मोठी? 1 ही संख्या वजा 2 पेक्षा कशी आहे? मोठी आहे. म्हणून 1 हे वजा 2 पेक्षा मोठं आहे हे चिन्हाने इथं दाखवलं आहे. म्हणून आता खालच्या ओळीला बघा. डिस्टन्स JA जे आपल्याला विचारलेले ते काढायचं. डिस्टन्स JA बरोबर मोठा निर्देशक आहे 1 वजा लहान निर्देशक तो आहे वजा 2 आणि तो वजा 2 आहे म्हणून त्याला कंसामध्ये लिहिले. 1 वजा काय होतं? अधिक. 1 अधिक 2 बरोबर किती आले? 3. म्हणून डिस्टन्स JA बरोबर 3. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पहिलं आणि दुसरं उदाहरण सोडवून पाहिलेले किंवा ही 2 उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. सराव संच 1.1 मधलाच हा काय आहे? दुसरा प्रश्न आहे. तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केलेले? इथे संख्या रेषा दिलेली नाही. प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला संख्या रेषा दिलेली होती आणि त्या संख्या रेषेवरून अंतरे विचारली होती. पण या ठिकाणी इथं काय केलेली आहेत? संख्या रेषा दिलेली नाही, तर A आणि B बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत आणि ते X आणि Y या अक्षराने दाखवलेले आहेत. X आणि Yच्या किमती दिलेल्या आहेत. अशी 6 उदाहरणे आहेत आणि तुम्हाला डिस्टन्स AB हे विचारलेलं आहे. बघा प्रश्न काय आहे? बिंदू A चा निर्देशक X आणि बिंदू B चा निर्देशक Y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढा. आपल्याला X आणि Y हे काय आहेत? A आणि B बिंदूचे निर्देशक आहेत. म्हणजे X आणि Yच्या किमती दिलेल्या आहेत आणि आपल्याला डिस्टन्स AB काढायला सांगितलेले. तर आपण याच्यातलं पहिलं उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे X बरोबर 1 आणि Y बरोबर किती आहे? 7. X बरोबर 1 आणि Y बरोबर 7. म्हणजे X ची जी संख्या दर्शवलेली आहे ती काय आहे? A बिंदूचा निर्देशक आहे आणि Y बरोबर जी संख्या दिलेली आहे 7 ती काय आहे? बिंदू B चा निर्देशक आहे. म्हणजे बिंदू A चा निर्देशक आहे 1 व बिंदू B चा निर्देशक आहे 7.
आता मागे उदाहरणे पहिल्या प्रश्नामध्ये सोडवलेली होती त्याचप्रमाणे इथं तेच एक सूत्र वापरायचे. निर्देशकाच्या दोन बिंदूमधलं अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. हेच सूत्र या प्रश्न 2 मधील उदाहरणे सोडवण्यासाठी तेच सूत्र आपल्याला वापरायचे. एकच सूत्र इथे. तर आता बघा 1 आणि 7 या दोन्ही संख्या धन आहेत. त्याच्यामुळं मोठी संख्या कोणती? 7. लहान संख्या 1. म्हणून 7 हे 1 पेक्षा मोठं आहे. म्हणून खालच्या ओळीला बघा डिस्टन्स ए बी बरोबर मोठा निर्देशक 7 वजा लहान निर्देशक 1. 7 वजा 1 बरोबर किती आले? 6. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर किती? 6. डिस्टन्स ए बी बरोबर किती आलं? 6 आलं. त्याच्यानंतर आपल्याला आता याच प्रश्नामधलं आपण चौथं उदाहरण बघूया. चौथं उदाहरण पाहूया. तर हे उदाहरण का पाहायचं? कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये एक्स निर्देशक किंवा एक्सची किंमत 6 ही धन आहे आणि दुसरी वायची किंमत वजा 2 ही ऋण आहे. म्हणजे एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे. अशा प्रकारचे एक उदाहरण आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलेले. आता हा चौथ्या प्रश्नामध्ये काय आहे? दोन्ही बिंदूचे जे निर्देशक जे आहेत ते कसे आहेत? ऋण आहेत. दोन्ही निर्देशक कसे आहेत? ऋण आहेत. म्हणून चौथं उदाहरण घेऊया आपण. बघा काय आहे ते? एक्स बरोबर वजा 4 आणि वाय बरोबर वजा 5. म्हणजे बिंदू ए चा निर्देशक वजा 4 आहे आणि बिंदू बी चा निर्देशक किती आहे? वजा 5. या दोन्ही संख्या ऋण आहेत. मग याच्यातली मोठी संख्या कोणती? वजा 5 ही मोठी संख्या आहे का? नाही. दोन्ही संख्या ज्यावेळेला ऋण असतात तेव्हा लहान संख्या ही मोठ्या संख्येपेक्षा कशी असते? मोठी असते. म्हणजे ऋण म्हणजेच वजा 4 हे वजा 5 पेक्षा काय आहेत? मोठे आहेत. वजा 4 हे वजा 5 पेक्षा काय आहेत? मोठे आहेत. म्हणजे संख्या रेषेवरती डावीकडून उजवीकडे या संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. म्हणजे वाढत जातात. म्हणून वजा 4 हे वजा 5 पेक्षा काय आहे? मोठे. म्हणून खाली बघा डिस्टन्स ए बी बरोबर वजा 4 वजा कंसात वजा 5. वजा 4 आहे तसंच ठेवायचं. बघा खाली लिहिले बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह. वजा 4च्या खाली वजा 4 तसंच लिहायचं. वजा 5 आणि त्याच्या बाहेर कंसाच्या बाहेर चिन्ह वजा आहे. म्हणजे वजा वजा काय झाले? अधिक आणि कंसामधली संख्या 5. मग वजा 4 अधिक 5 बरोबर किती येतील? वजा 4 अधिक 5 बरोबर किती? 1. म्हणजे मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. म्हणजे 5 मधून 4 गेले किती आलं? 1 आलं. म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 1. डिस्टन्स ए बी बरोबर किती? 1. लक्षात आलं का? तिथं 41 हे चुकून झालेले. तर डिस्टन्स ए बी किती येईल? 1 येईल. 5 वजा 4 बरोबर 1. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सराव संच 1.1 मधील पहिला आणि दुसरा प्रश्न त्याच्यामधली 2-2 उदाहरणे सोडवलेली आहेत. तर आता तुम्ही याच्यावरती स्वाध्याय सोडवायचा आहे. बघा सराव संच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 1 व 2 मधील इतर सर्व उदाहरणे सोडवणे. धन्यवाद.